वेलकम टू घरगुती रेसिपीज. आज बनवूया पनीर भुर्जी. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड करा. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा घाला. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. मी 2 कांद्यांचा वापर केलेला आहे. कांदा तेलामध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची घाला. मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही आपल्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. मिरची तेलामध्ये छान परतून सॉफ्ट झाली की त्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक लसणचा पेस्ट घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. ॲड केलेलं सगळं आपण लो फ्लेमवर एक अर्धा मिनिट छान कुक करून घेऊया. बारीक चिरलेला एक टमाटर ॲड करून छान परतून घेऊया. टमाटर पण छान सॉफ्ट झालेला दिसत आहे. आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि अर्धा चम्मच हळद. सगळं छान मिक्स करून घ्या आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक अर्धा मिनिट कुक करून घ्या. थोडं फ्लेवर ॲड करायला आपण कस्तुरी मेथीचा वापर करणार आहोत. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पनीरला ॲड करणार आहोत. तर अगोदरच तुम्ही पनीरला गरम पाण्यामध्ये धुवून त्याला क्रश करून ठेवा. आपण रेडी केलेल्या मसाल्यामध्ये हे क्रश केलेलं पनीर ॲड करून घ्या. सगळं छान प्रकारे मिक्स करून घ्या. आपण आता नेक्स्ट स्टेपमध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत, अगदी थोडं. त्याने पनीर पण छान कुक होऊन जाणार, त्याने ते सॉफ्ट होणार आणि जो आपण मसाला केलेला आहे तो पण पनीरमध्ये छान ॲब्झॉर्ब होऊन जाणार. पाणी मी एकदम अर्धा कप एवढं घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून झालं की त्याला मीडियम टू लो फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनिटपर्यंत शिजवून घ्या. पनीरला खूप बारीक क्रश करून वापरायचं आहे. बघू शकता पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि आपली पनीर भुर्जी ऑलमोस्ट रेडी आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण पनीर मसाला ॲड करणार आहोत. हे एकदम ऑप्शनल आहे. मी इथे सुहानाचा पनीर मसाला वापरलेला आहे. आपली पनीर भुर्जी ऑलमोस्ट रेडी आहे. फायनल स्टेपमध्ये आपण त्याला कोथिंबीरने गार्निश करूया. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि हेल्दीसुद्धा आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि घरी नक्की ट्राय करा.